Hello friends, myself Dr. Sandeep Joshi. Today we have start our third chapter of MTH 401, that is complex variables, and name of the chapter is complex integration. So याच्यापूर्वी तुमचा अर्धा सिलेबस हा संपलेला आहे दोघही पेपरचा, MTH 401 आणि MTH 402B चा, बरोबर आहे. So we have start here third unit of MTH 401. आता इंटिग्रेशन आपण आत्तापर्यंत 12वी मध्ये खूप वेळेस शिकलेलो आहोत आणि खूप डीप मध्ये बरेच फॉर्म्युले आपण बघितलेले आहेत इंटिग्रेशनचे. सेम इंटिग्रेशन आहे, फक्त इथे काय आहे ते कॉम्प्लेक्स मध्ये यूज करायचं आहे. म्हणजे तुमचा जो व्हेरिएबल असेल तो x प्लस आय वाय च्या टाईपमध्ये असेल. ओके, तर सुरुवातीला काही डेफिनेशन आणि मग त्याच्यावरचे एक्झाम्पल्स. तर जास्त थेरॉटिकल न जाता प्रॅक्टिकल व्ह्यू ठेवून डायरेक्ट आपण एक्झाम्पल्सकडे जाणार आहोत. फक्त एक बेसिक जी डेफिनेशन आहे जी लागते सगळ्या एक्झाम्पलला ती इथे बघूया आपण, आणि ती म्हणजे कॉन्टर्स किंवा कॉन्टर म्हणतात त्याला. कॉन्टर म्हणजे कर्व. कॉम्प्लेक्स इंटिग्रेशन मध्ये कॉन्टरला कर्व म्हणतात. सो कॉन्टर्स मीन्स सिम्पली डिफाईन ॲज अ कर्व. ओके, आणि मग त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स लाईन इंटिग्रल सुरू होतं. थेरॉटिकल जास्त न जाता पुस्तकामध्ये बरेच 2-4 पानं लिहिलेले आहेत त्याच्यावर, पण त्याच्यावरचं कधी विचारलं जात नाही कारण डायरेक्ट एक्झाम्पल असतात परीक्षेमध्ये विचारलेले. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट एक्झाम्पलमध्ये जाऊ आणि मग तिथेच थोडीशी डिटेल्स चर्चा करूया. सो एक्झाम्पल नंबर 1, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ओव्हर सी. हा सी आहे. सी म्हणजे काउंटर म्हणजेच कर्व. लक्षात घ्या, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस एक्स वाय आय डी झेड, वेअर सी इज द लाईन सेगमेंट. कर्व कोणती पण ती लाईन आहे आणि लाईनचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत तुम्हाला, झेड फ्रॉम 0 टू झेड इक्वल टू 1 प्लस आय पर्यंत. आणि मग त्याची फिगर काढूया आपण सोल्युशनमध्ये. सो फिगर इज एक्स ॲक्सिस आहे आणि हा वाय ॲक्सिस आहे. इथे तुमचा 0 0 असतो कोऑर्डिनेट, सो झेड इक्वल टू 0 इथे येणार तुमचा. आणि 1 प्लस आय म्हणजे याचा एक्स कोऑर्डिनेट 1 आहे आणि वाय कोऑर्डिनेट 1 आहे, सो इट विल बी 1 1. आणि मग समजा इथून इथपर्यंतचा डिस्टन्स 1 आहे आणि इथून इथपर्यंतचा डिस्टन्स 1 आहे, तर तुमचा 1 1 हा कोऑर्डिनेट येणार असा, हा इथे 1 1. सो इट विल बी झेड इक्वल टू 1 प्लस आय. आता 0 म्हणजे 0 0 टू 1 1. ओके, आता या लाईनचं इक्वेशन तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. फाइंड आउट करायची गरजच नाही खरं, खूप दिसतंय तुम्हाला. जी व्हॅल्यू एक्स कोऑर्डिनेटची आहे तीच वाय कोऑर्डिनेटची आहे. बघा 0 0, इथे पण एक्स कोऑर्डिनेट 1 आहे आणि वाय कोऑर्डिनेट पण 1 आहे. म्हणजे लाईनचं इक्वेशन तुम्हाला इथेच मिळतं की वायची जी व्हॅल्यू आहे तीच एक्सची व्हॅल्यू आहे. सो इक्वेशन ऑफ द लाईन विल बी वाय इक्वल टू एक्स. ओके, अगदी साधी सिंपल फिगर आहे. आणि मग आता ह्या फंक्शनवरून आपल्याला ते इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे. सो द लाईन सेगमेंट that is arc C is as shown in the figure above. As C is a straight line and from the given conditions z equal to 0 to z equal to 1 plus I, the equation of this straight line is y equal to x. Okay, या कंडिशन वरून x आणि y ची कंडिशन व्हॅल्यूज सारख्या आहेत, त्याच्यामुळे ती लाईन काय y इक्वल टू x आहे. आता z इक्वल टू काय असतो, थोडंसं पहिल्या चॅप्टरमध्ये जा. z म्हणजे असतो तुमचा कॉम्प्लेक्स नंबर, इट विल बी x प्लस आय वाय. पण आपला y इक्वल टू काय x आहे लाईनचं इक्वेशन, म्हणजे या y बद्दल मी काय टाकेल x. सो इट विल बी x प्लस आय एक्स. x कॉमन काढू बाहेर, ब्रॅकेटमध्ये येणार 1 प्लस आय इंटू एक्स ॲज y इक्वल टू x. अँड देअर फॉर z इक्वल टू x प्लस आय वाय, तर dz काय येईल तुमचा dx प्लस आय डी वाय. परत y इक्वल टू कोण आहे तुमचा x, सो इट विल बी dx प्लस आय डी एक्स. मग dx जर बाजूला काढला तर ब्रॅकेटमध्ये येणार तुमचा 1 प्लस आय dx. and therefore integration over CF z dz equal to
इंटिग्रेशन x फ्रॉम 0 to 1. आता सगळं y इक्वल टू x आहे म्हणजे पूर्ण इंटिग्रेशन तुमचं कशात कन्वर्ट होईल झेडचं x मध्ये, कारण मी पुट काय करतोय y इक्वल टू x. बरोबर आहे ना. मग x चे युनिट काय येतील इथे बघायचे. x चे युनिट इज स्टार्ट फ्रॉम कोऑर्डिनेट 0 to 1. बरोबर आहे. सो x इज फ्रॉम 0 to 1. तुमचं इक्वेशन काय x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर बद्दल पण परत काय येईल तुमचा x स्क्वेअर मायनस x y बद्दल पण हा x येईल. सो x स्क्वेअर इंटू i. आणि इथे काढलाय मी ऑलरेडी. dz काय येतो, dz म्हणजे dx प्लस i dy, पण y इक्वल टू x आहे. सो dx प्लस i dx बाजूला काढला. सो 1 प्लस i इंटू dx. ओके. सो इट विल बी dz that is 1 plus I dx as y equal to x. And therefore x square plus x square minus x square I into 1 plus I dx that is equal to x from 0 to 1. हा आला 2x square minus x square I 1 plus I dx. 1 plus I constant term आहे ती बाहेर काढली आणि इंटिग्रेशन केलं तर 2 as it is x square चे इंटिग्रेशन x cube by 3 minus x square चे इंटिग्रेशन परत x cube by 3 into I between the limit 0 to 1. ओके. हा 1 plus I बाहेर येईल. that is equal to 1 plus I 2 by 3 minus I by 3. कारण इंटिग्रेशन कसं टाकतात, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. म्हणजे x ची व्हॅल्यू मी अप्पर लिमिट 1 टाकेल तर ती आली 2 by 3, कारण x क्यूब म्हणजे 1 क्यूब काय येईल 1 येईल मायनस इथे पण 1 by 3. ओके. आणि 1 इंटू आय हा आय असणार आहे म्हणून आय बाय 3. सो इट विल बी 2 by 3 मायनस आय बाय 3 मायनस लोअर लिमिट काय आहे x इक्वल टू 0 आहे. सो व्हॅल्यू दोघे काय होतील 0. सो इट विल बी टोटली 0. आता हा 3 दोघीकडे आहे डिनॉमिनेटरला, तो बाहेर काढतो मी. सो 1 प्लस आय या ब्रॅकेटमध्ये येणार तुमचा 2 मायनस आय अपॉन 3. आता वरती दोघी ब्रॅकेट आपण काय करू, मल्टिप्लाय करू. सो 1 ने 2 मायनस आयला मल्टिप्लाय केलं तर 2 मायनस आय प्लस आय ने दोघांना मल्टिप्लाय केलं तर प्लस 2 आय मायनस आय स्क्वेअर मायनस 1 येतो तो मायनस आणि हा मायनस प्लस 1 अपॉन 3. सो इट विल बी 2i मधून आय गेला सो आय आणि 2 आणि किती झाला 3. सो 3 प्लस आय अपॉन 3. मग सेपरेशन ऑफ डिनॉमिनेटर केला मी 3 बाय 3 प्लस आय बाय 3. 3 बाय 3 कॅन्सल, ती व्हॅल्यू आली 1 प्लस आय बाय 3 ॲज इट इज अँड हेन्स द एक्झाम्पल. तर अशा पद्धतीने तुमचं जे आहे कॉम्प्लेक्स इंटिग्रेशन हे चॅप्टर आपण पुढे याच्यामध्ये जात जाणार आहे. तर लक्षात आलं इंटिग्रेशन अगदी सोपं आहे आणि फॉर्म्युले पण अगदी सोपे आहेत. ओके. एक्झाम्पल नंबर 2 बघूया. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ओव्हर सी म्हणजे कॉन्टर दॅट इज कर्व z dz where c is the arc of the parabola y square equal to 4ax from 0 0 to a, 2a. आता ह्या पॅराबोलाची आपण फिगर काढूया. पॅराबोला म्हणजे तुम्हाला माहिती आहे आडवा पॅराबोला आहे. y स्क्वेअर इक्वल टू 4ax हा आडवा पॅराबोला असतो, 12वीला आपल्याला माहिती आहे. समजा हा x स्क्वेअर इक्वल टू 4ay असता तर तो उभा पॅराबोला आला असता असा, लक्षात घ्या. बट इट इज y स्क्वेअर इक्वल टू 4ax सो इट विल बी आडवा पॅराबोला. ओके. So this is your x axis, this is your y axis, this is your origin आणि ही ती तुमची कर्व किंवा कॅन्टर C. आणि मग a चे कोऑर्डिनेट आहे कॅपिटल A चे, इट विल बी a 2a. आता इथून इथपर्यंतचं अंतर a आहे आणि इथून इथपर्यंतचं अंतर 2a आहे म्हणून हा पॉईंट आला तुमचा a, 2a. ओके. याचं एक्सप्लेनेशन बघूया आपण. सो स्टँडर्ड इक्वेशन सगळ्यात पहिले घेतलंय त्याने की ते असतं तुमचं y स्क्वेअर इक्वल टू 4x आणि त्याच्यावरनं हा काय काढला आहे पॅराबोला. त्याच्यामध्ये जो पॉईंट आहे लेट a इक्वल टू और इक्विव्हॅलंट टू, दिस इज द सिम्बॉल फॉर इक्विव्हॅलन्सी, a, 2a अँड 0 इक्वल टू 0, 0 ॲज शोन इन द फिगर 3.6. आता ती फिगरचा काहीतरी नंबर दिलेला आहे त्याने. ऑल्सो c म्हणजे कर्व इज इक्वल टू आर्क OA. हा O पासून A पर्यंत आर्क OA एवढाच आपल्याला दिलेला आहे. हे पहा 0 0 टू a, a. सो एवढा फाइंड आउट करायचा आहे तुम्हाला इंटिग्रेशनने. ओके. द पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ द गिवन पॅराबोला दॅट इज द आर्क C आर. आता पॅरामेट्रिक इक्वेशन जे आहेत ना ते लक्षात ठेवायचे.
पॅराबोलाचे 12वीच्या पुस्तकात होते ते x इक्वल टू 80 स्क्वेअर असतो आणि y इक्वल टू 280 वेअर t इज बिटवीन 0 to 1. तर एवढी ही जी व्हॅल्यू आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचे. समजा हे एक्झाम्पल आलं तर, आणि तुमची एक्झाम थिअरॉटिकल असली तर. ऑब्जेक्टिव्ह असेल तर आपण हुशार आहातच, सांगायची गरज नाही. सो x इक्वल टू 80 स्क्वेअर आणि y इक्वल टू 280 हे इक्वेशन काय करायचे, पॅरामेट्रिक इक्वेशन हे लक्षात ठेवायचे. हे कोणाचे, पॅराबोलाचे. ओके. आता आपण तुमचं इक्वेशन कन्व्हर्ट करूया. z इक्वल टू म्हणजे काय असतो, x प्लस आय वाय. पण x आहे तुमचा 80 स्क्वेअर आणि y इक्वल टू असतो 280. सो पुट दॅट व्हॅल्यूज. डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स. सो झेडचा झाला dz इक्वल टू t स्क्वेअरचा 2ta. सो इट विल बी 280 प्लस 2a t चा डेरिव्हेटिव्ह 1 उरला फक्त I. सो 2ai dt. ओके. ॲज dx इक्वल टू 280 dy इक्वल टू 2a. ओके. म्हणजे याचा dx डेरिव्हेटिव्ह जर काढला तर dx काय येतोय, तर 280 येतोय आणि dy काय येतोय, याचा 2a येतोय. ओके. त्याच्यामुळे dz म्हणजेच dx प्लस आय डी वाय ना, dx प्लस आय डी वाय. म्हणून हा dx टाकला आणि हा dy टाकला याच्यात. लक्षात आलं का. आणि हा dt t चा डेरिव्हेटिव्ह. अँड देअरफॉर इंटिग्रेशन ओव्हर c z dz इक्वल टू, आता ते t मध्ये कन्वर्ट झालं कारण आपण आता इथे काय वापरणार आहे, पॅरामेट्रिक इक्वेशन्स. सो इट विल बी t फ्रॉम 0 to 1 80 स्क्वेअर प्लस 280i. z आहे ना, z म्हणजे काय तुमचा x प्लस आय वाय. सो इट विल बी z म्हणजे तुमचा 80 स्क्वेअर प्लस 280i. बरोबर आहे. हा. आणि dz म्हणजे 280 प्लस 2ai हा dt. आता या दोघी ब्रॅकेट्स मधून 2a स्क्वेअर म्हणजे या दोघी ब्रॅकेट जेव्हा मल्टिप्लाय कराल तुम्ही तर तेव्हा 2a स्क्वेअर दोघांमधून काय येईल, कॉमन येईल. t इज फ्रॉम 0 to 1. पहिल्या ब्रॅकेटमध्ये t स्क्वेअर प्लस 2ti, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये t प्लस आय dt. ओके. म्हणजे साधं सिम्प्लिफाय करा त्याला, असंच केलं पाहिजे असं काही नाही. आणि मग 2a स्क्वेअर बाहेर राहील. या दोन ब्रॅकेट एकमेकांना मल्टिप्लाय होतील तेव्हा टी क्यूब मायनस 2t हा रिअल पार्ट प्लस 3t स्क्वेअर आय हा इमॅजिनरी पार्ट dt. आता हे अगदी स्टेप बाय स्टेप काही सांगत बसणार नाही, साधं कॅल्क्युलेशन आहे. तुम्ही जेव्हा वहीमध्ये सॉल्व कराल तेव्हा तुम्हाला ते इझिली जमेल. टी क्यूबचा इंटिग्रेशन t रेस टू 4/4. इथे टीचं इंटिग्रेशन t स्क्वेअर बाय 2 प्लस टी स्क्वेअरचं टी क्यूब बाय 3. बाकी सगळं ॲज इट इज. इथला 2 कॅन्सल, इथला 3 कॅन्सल उरतो फक्त. आणि व्हॅल्यूज फ्रॉम लिमिट व्हॅल्यूज फ्रॉम 0 to 1. 2a स्क्वेअर t रेस टू 4/4 ॲज इट इज मायनस t स्क्वेअर कारण हे कॅन्सल आहे प्लस टी क्यूब आय t इज फ्रॉम 0 to 1. मग अप्पर लिमिट टाकू t बद्दल 1 आणि नंतर लोअर लिमिट टाकू, ते तर काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. सो लोअर लिमिट इज मायनस 0. अप्पर लिमिट काय येणार आहे, 1/4 मायनस 1 प्लस आय. ओके. कारण t बद्दल काय आहे, 1 आहे, मायनस 0. सो इट विल बी मायनस 3/4 प्लस आय अँड इट विल बी फायनल आन्सर. ओके. तर अशा पद्धतीने पॅराबोलाचं सुद्धा एक्झाम्पल आपण घेऊ शकलो. नंतर एक्झाम्पल नंबर 3 आहे. इफ fz इक्वल टू y मायनस x मायनस 3x स्क्वेअर आय. इव्हॅल्युएट. स्ट्रेट लाईनसाठी आहे, z इज 0 to z इक्वल टू 1 प्लस आय. एक पहिली कर्व दिली आहे C1 आणि दुसरी कर्व दिली आहे C2 वेअर C2 कन्सिस्ट ऑफ 2 स्ट्रेट लाईन्स सेगमेंट्स. वन इज फ्रॉम 0 to I अँड देन फ्रॉम I to 1 प्लस आय. तर पहिल्याची फिगर कशी आहे, 0 to 1 प्लस आय. पहिलं एक्झाम्पल झालं होतं तसंच. ओके. आता इथे पॅरामेट्रिक इक्वेशन वापरून केलेलं आहे. तुम्ही माझ्या पहिल्या एक्झाम्पलप्रमाणे y इक्वल टू x हे लाईनचं इक्वेशन वापरून जरी केलं तरी तुमचा आन्सर सेम येईल. इथे पॅरामेट्रिक इक्वेशन काय असतात लाईनचे, जसे वरती पॅराबोलाचे होते x इक्वल टू 80 स्क्वेअर आणि y इक्वल टू 280, तसे इथे असतात x इक्वल टू t आणि y इक्वल टू पण t आणि t इज फ्रॉम 0 to 1. आणि तसंच तुम्ही सॉल्व करा पूर्ण, तुमचा आन्सर येईल 1 मायनस आय. आता
आता हे पूर्ण एवढं काही एक्सप्लेन करत नाही, बिलकुल मागच्या एक्झाम्पल सारखं आहे. तर ही कॅल्क्युलेशन तुम्ही करा, वहीमध्ये काही अडचण आली तर मला विचारा. नंतर दुसरी त्याच्यामधल्या विचारलं होतं की 0 to I आणि I to 1 plus I असं जायचं. तर आपण लेट C3 आणि C4 डिनोट द लाईन सेगमेंट म्हणूया. ओके, वेअर फ्रॉम 0 to I आणि I to 1 plus I. आणि मग C2 कसा बनेल तुमचा? इट विल बी C3 plus C4. and therefore integration fz dz equal to over C2 equal to integration fz dz over C3 plus integration fz dz over C4. ओके, अलॉंग C3, आता C3 ने जर गेलो आपण तर तो कोणावर आहे? y ॲक्सिसवर. तिथे x कोऑर्डिनेट काय असतो? 0 and y is varies from 0 to 1 and therefore integration fz dz over C3 is from y is from 0 to 1 आणि आपलं इंटिग्रेशन काय? y minus x minus 3x square I. तर याच्यामध्ये x 0 आहे, सो y minus 0 आणि I dy असं येईल. ते y is from 0 to 1 I बाहेर येईल, y is from 0 to 1 dy, it will be y square by 2 0 to 1. So only put the values of upper limit, that is 1 by 2 minus lower limit is 0, so it will be I by 2. Now along C4 y is from 1 and x is from 0 to 1. इथे काय आहे? y is 1 आहे आणि इथे x is from 0 to 1. ओके, ओके, ओके. Therefore integration C4 fz dz equal to x is from 0 to 1. y equal to काय आहे? 1 आहे, बरोबर ना. सो y ची व्हॅल्यू मी काय टाकेल? 1 मायनस x मायनस 3x स्क्वेअर I dx. म्हणजे याच्यात फक्त y ची व्हॅल्यू काय टाकली? 1 टाकली. ओके, इंटिग्रेशन करा. 1चं इंटिग्रेशन x, xचं इंटिग्रेशन x स्क्वेअर बाय 2 आणि x स्क्वेअरचं x क्यूब बाय 3, इथला 3 गेला. ओके, अप्पर लिमिट टाका इथे, कारण 3 गेला आहे, ती स्टेप ही आहे. सो अप्पर लिमिट पुट केलं तर 1 मायनस 1 बाय 2 मायनस I आणि लोअर लिमिट काय होईल? सगळं 0 होईल. सो 1 मधून अर्धा गेला तर अर्धा मायनस I, दॅट इज नंबर C. and therefore adding equations in B and C, that is I by 2 हा plus 1 by 2 minus I. so 1 by 2 minus I by 2, कारण एक I मधून अर्धा I गेला, सो अर्धा I and it will be 1 minus I upon 2, कारण काय 2 हा कॉमन आहे डिनोमिनेटरला. so this is about the example regarding with this. Again there is one more very important example. Show that the integral of 1 by z along a semicircular arc from minus 1 to 1 has the value minus pi I or pi I according as the arc lies above or below the real axis. सेमीसर्क्युलर याचा अर्थ काय? अर्धा सर्कल. लक्षात घ्या, अर्धा सर्कलचा एरिया हा आर्कचा घेऊन तुम्हाला ते या दोन व्हॅल्यू इंटिग्रेशनच्या फाइंड आउट करायच्या आहेत. तर सुरुवातीला आपण सगळं मांडूया की लेट C1 आणि C2 डिनोट द सेमी सर्क्युलर आर्क्स फ्रॉम -1 to 1. हा -1 to 1 असतो, त्याच्याकडचा हा वरचा सर्क्युलर आर्क C1 आणि -1 to 1 हा खालचा सर्क्युलर आर्क सेमी सर्क्युलर आर्क C2. दिस इज युअर x axis, this is your y axis, this is your origin. Okay, so it will C1 and C2 denote the semicircular arcs from -1 to 1 and which is lie above and below the real axis. हा रिअल ॲक्सिस आहे, त्याच्या वरती आणि खाली आहे तो, respectively as shown in the figure 3.9. Now the parametric equation of circle. आता सर्कलचे पॅरामेट्रिक इक्वेशन काय? लाईनचे बघितले, पॅराबोलाचे बघितले. सर्कलचं पॅरामेट्रिक इक्वेशन आहे z इक्वल टू e to I थीटा. लक्षात ठेवा, पण e to I थीटा म्हणजे असतो cos थीटा प्लस I sin थीटा आणि थीटा इज बिटवीन 0 to pi. Differentiating both sides, so dz equal to
कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थिटा प्लस आय साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा डी थिटा दॅट इज इक्वल टू आय बाहेर काढतो मी कॉस थिटा कारण तो पॉझिटिव्ह आहे प्लस आय साइन थिटा कारण आय इंटू आय काय होईल हा -1 होईल आय स्क्वेअर -1 म्हणजे हेच मिळेल तुम्हाला. व्हॅल्यू तर चेंज व्हायला नको पण आय कॉमन बाहेर काढता यायला पाहिजे म्हणून ही केलेली स्टेप. पण कॉस थिटा प्लस आय साइन थिटाला म्हणतात ई रेस टू आय थिटा सो इट विल बी आय इंटू ई रेस टू आय थिटा डी थिटा. आणि आता तुमचं इंटिग्रेशन घ्या इंटिग्रेशन ओव्हर 1/z ओव्हर 1/z dz ओव्हर c1 सो इट विल बी मायनस कारण तुमचा सर्कल जो असतो ना तो असा असतो इथून काढतात हा काय आहे अँटी क्लॉकवाईज आहे आपला हा क्लॉकवाईज आहे ओके हे क्लॉकवाईज आहे ॲक्च्युली आणि आपला सर्कल जो असतो तो अँटी क्लॉकवाईज असतो त्याच्यामुळे मायनस साईन घ्यायचं सॉल्व करताना. सो मायनस इंटिग्रेशन ओव्हर c1 1/z dz इक्वल टू मायनस काय तो इंटिग्रेशन 0 टू पाय ओके इथपासून इथपर्यंत -0 टू पाय 1 अपॉन ई रेस टू आय थिटा इंटू आय ई रेस टू आय थिटा डी थिटा ही झेडची व्हॅल्यू आहे ई रेस टू आय थिटा बघा आणि डी झेड काय येतो मग आपला इथे काढला आहे पण आय ई रेस टू आय थिटा डी थिटा हे मायनस आहे. आता मायनस इथला आय बाहेर काढतो मी कारण तो कॉन्स्टंट आहे ई रेस टू आय थिटा कॅन्सल सो इंटिग्रेशन 0 टू पाय डी थिटा आणि डी थिटाचं इंटिग्रेशन फक्त थिटा बिटवीन 0 टू पाय. मग अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट ती आली पाय -0 म्हणजे पायच सो इट विल बी पाय इंटू आय आणि ते मायनस आहे सो इट विल बी मायनस पाय आय. सो इट इज अबाउट द अप्पर semicircular arc. Now for the lower semicircular arc the parametric equation of C2 is again z equal to e raised to I theta and theta is between pi to 2 pi इथून pi to 2 pi. Similarly dz equal to येणार तुमचा I raised to I theta d theta. So integration over C2 1/z dz equal to pi to 2 pi कारण इथून स्टार्ट होतो हा पाय तो इथे संपतो 2 pi ला 1 upon e raised to I theta into e raised to I theta d theta equal to I हा I e raised to I theta आहे इथं I आहे प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे इथं I राहून गेला आहे तो I नंतर काय काढला मी बाहेर e raised to I theta कॅन्सल म्हणजे आहे तो फक्त 1 d theta बिटवीन पाय टू 2 पाय म्हणजेच थीटा आली त्याची व्हॅल्यू बिटवीन पाय टू 2 पाय. So 2 pi minus pi into I that is pi I. So this is about the very important example. Okay. Now there is another one example related with the circle. Evaluate integration over cz minus a raised to n dz where c is the circle modulus value of z minus a equal to r and n is a positive or negative integer. आता थोडंसं लक्षात घ्या की असं जर आलं mod z minus a equal to r then this is the equation of a circle where a is your center and r is your radius. आता सपोज z नंतरची व्हॅल्यू नाहीच म्हणजे फक्त mod z equal to r असं आलं तर तिथे सेंटर काय घ्यायचा 0 कन्सिडर करायचा कारण मायनस a ची टर्म तिथे दिलेलीच नाही आहे आणि जिथे दिलेली नसते तिथे आपण 0 घेऊ शकतो. सो इट विल बी मॉड्युलस व्हॅल्यू ऑफ z मायनस 0 इक्वल टू r असं कन्सिडर करायचं म्हणजे सेंटर ॲट कशाला येईल तो 0 ला येईल. ओके. द पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ द सर्कल इज z इक्वल टू a प्लस r ई रेस टू आय थिटा. आता वरती तसं नव्हतं कारण ते युनिट सर्कल होतं a काय होती तिथे 1 होती इक्वेशन तेच आहे a प्लस r ई रेस टू आय थिटा पण a इथं 1 होता आणि r इक्वल टू पण 1 होता कारण रेडियस 1 आहे त्याची. ओके म्हणून a नाही तिथे आणि r 1 आहे म्हणून या इक्वेशनचं काय होतं पॅरामेट्रिक फॉर्म z इक्वल टू ई रेस टू आय थिटा. पण इथे तसं नाही इथे टोटली दिलेलं आहे त्यामुळे a पण घ्यावा लागेल आणि r पण घ्यावा लागेल. सो z इक्वल टू a प्लस r ई रेस टू आय थिटा बिटवीन 0 टू 2 पाय. नाउ डिफरेंशिएटिंग बोथ साइड्स सो dz इक्वल टू आय आर ई रेस टू आय थिटा डी थिटा अँड देअरफॉर इंटिग्रेशन ओव्हर c म्हणजे हे घ्यायचं आहे आपल्याला z मायनस a रेस टू एन dz इज इक्वल टू z मायनस a. हे पहा a जर इकडे टाकला z मायनस a होईल इकडे
म्हणजे ती व्हॅल्यू काय येईल, फक्त आर ई रेस टू आय थिटा आली का, आर ई रेस टू आय थिटा रेस टू काय एन इंटू डी झेड आहे तुमचा आय आर ई रेस टू आय थिटा डी थिटा बिटवीन पाय टू 2 पाय. आणि मग याला सिम्प्लिफाय करा, त्यातला कॉमन टर्म बाहेर काढा. इथे सॉरी 0 to 2 पाय येईल पूर्ण, इथे कशाला आय टू 2 पाय, आय टू 2 पाय मागच्या एक्झाम्पलला होता. आता हे आपलं पूर्ण सर्कल आहे ना, पूर्ण सर्कल आपल्याला कर्व दिलेली आहे. सो लिमिट इज फ्रॉम 0 to 2 पाय बिकॉज सर्कल इज रोटेट फ्रॉम 0 to 2 पाय, आणि त्याच्यामुळे लिमिट आले 0 to 2 पाय. हा आय बाहेर आला, आर रेस टू हा इथला आर रेस टू एन आणि हा आर रेस टू 1 म्हणजे आर रेस टू एन प्लस 1 कॉन्स्टंट आहे ती पण बाहेर आली. ब्रॅकेट आपला इंटिग्रेशनमध्ये आला तुमचा 0 to 2 पाय ई रेस टू आय एन थिटा इंटू ई रेस टू आय थिटा डी थिटा. So it will be equal to I r raised to n plus 1 0 to 2 pi e raised to I into n plus 1 theta म्हणजे I पण बाहेर काढला, थिटा पण बाहेर काढला, डी थिटा. आणि मग याचं इंटिग्रेशन आहे e raised to I थिटाचं e raised to I थिटा अपॉन I. त्याच पद्धतीने e raised to I n plus 1 थिटा अपॉन I n plus 1 from 0 to 2 pi. Putting upper limit, so r raised to n plus 1 अपॉन हा n plus 1 कॉन्स्टंट बाहेर काढला, I तर इथेच कॅन्सल झाला आहे. सो e raised to 2 pi I into n plus 1 theta. लक्षात आलं का, 2 pi टाकला, ॲक्च्युली इट विल फॉर थिटा, थिटा नाही येणार तिथे, इट विल बी 2 pi I n plus 1, इथं थिटा नाही येणार, प्रिंटिंग मिस्टेक. 2 pi I n plus 1 मायनस e raised to 0 where n is not equal to 1, but e raised to 2 pi I किंवा e raised to 2k pi I equal to 1 because it will be cos pi plus I sin pi type, आणि sin 90 0च असतो, मात्र cos pi minus 1 असतो, cos pi cos 2 pi. ओके, सो याची व्हॅल्यू काय येते, 1 येते. सो इट विल बी 1 मायनस एनिथिंग रेस टू 0 इज 1, आणि 1 minus 1 काय होईल, तो 0 होईल, सिन्स e raised to 2k pi I equal to 1 for every integer k. आणि 1 minus 1 equal to काय झाला, तो 0 झाला फॉर n इज नॉट इक्वल टू -1 साठी. समजा n इक्वल टू -1 आहे असं आपण कन्सिडर केलं, देन इंटिग्रेशन ओव्हर सी झेड मायनस ए रेस टू एन डी झेड इक्वल टू n बद्दल -1 घेतो मी. सो इंटिग्रेशन ओव्हर सी झेड मायनस ए रेस टू -1 डी झेड. -1 ला जर खाली आणलं तर पॉवर त्याची +1 होते, सो 0 to 2 pi 1 अपॉन झेड मायनस ए डी झेड. आता झेड मायनस ए म्हणजे आहे तुमचा आर ई रेस टू आय थिटा इंटू डी झेड आहे तुमचा आय आर ई रेस टू आय थिटा डी थिटा बिटवीन 0 to 2 pi. काही टर्म्स कॅन्सल होतील, आर आर कॅन्सल होईल, ई रेस टू आय थिटा ई रेस टू आय थिटा कॅन्सल होईल, फक्त उरेल आय. आय कॉन्स्टंट बाहेर काढला, लिमिट आहे 0 to 2 pi डी थिटा. बघा, दॅट इज 2 pi मायनस 0 अप्पर मायनस लोअर लिमिट, आणि त्याला आयने मल्टिप्लाय केलं तर फक्त 2 pi आय. अँड हेन्स इंटिग्रेशन ओव्हर सी झेड मायनस ए रेस टू एन डी झेड इक्वल टू 0 जेव्हा काय असते, n इक्वल टू n इज नॉट इक्वल टू -1, and if n equal to -1 then 2 pi I will be the final answer. Okay, 2 pi I. तर इथे आपण आता या लेक्चरमध्ये थांबूया. In our next lecture we see the Cauchy's theorem and also examples on that Cauchy's integral theorem. Okay, till now we stop here in this lecture. Thank you.